रात्रीचं जागून मी माझं पूर्ण काम कंप्लीट केलं, पण हे एक्सपोर्ट होत नाहीये. सकाळी लवकर उठून आवरायला घेतलं कारण आज क्लासमध्ये ईद सेलिब्रेशन होता. कपडे वगैरे इस्त्री गेले, पण कोणती मांजर आडवी गेली काय माहिती, मला जायची इच्छाच नाही झाली. साक्षीने इतका सुंदर बीटरूट डोसा आणून दिला, तो खाल्ला. दुपारचा आराम करून संध्याकाळच्या टायमाला तयार झाले कारण मला जायचं होतं शॉपिंगला. मला रेग्युलर यूज साठी शूज पाहिजे होते. मला तर काही चॉईस पडलं नाही, पण इथे ना सोहम शेटनी पूर्ण शॉपिंग करून घेतली. नेहमीप्रमाणे सोहम साक्षी कधीच कमी पडत नाही शॉपिंग मध्ये. त्यानंतर आम्ही हिल्स पाहायला गेलो होतो. ह्या हिल्स पाहिल्यानंतर माझ्या मनात एवढाच विचार आला की जर एखाद्याला थोबाडावर पाडायचं असेल तर ह्या हिल्स कीच कामी येतील. त्या हिल्सच्या सँडल्स मध्ये पण मी खूप सारे सँडल्स ट्राय केले, पण माझ्या पसंतीचा एकही मला भेटला नाही. एवढ्या मोठ्या हिलच्या सँडल मध्ये चालता कसं येतं? मी छोटी हिल जरी घातली तरी थोबाडावर पडते. त्यानंतर ना थंडगार खायचं मन झालं होतं आणि आमच्या घराजवळच क्रीम चिल्स म्हणून आईस्क्रीम शॉप ओपन झालाय. म्हटलं चला पाहूयात तिथे काय काय भेटतं. आई शपथ सांगते, इथे इतक्या साऱ्या व्हरायटीज होत्या ना, अनेक प्रकार होते, त्याच्यामुळे इथे गर्दी पण